परमपूज्य ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता व सर्व धर्म सर्व पंथातील वंदनीय गुरुजनांचा आदर करून सर्व संत स्मृती दिन साजरा करीत आहोत। तरी सर्व गुरुदेव उपासकांनी संकल्प गीताकरिता जागेवर उभे राहावे व सर्वांनी एका स्वरात संकल्प गीत गावे। गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा। देव हमारा प्यारा है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा। उनके खातिर प्राण देंगे, तन मन से गुरुदेव भजेंगे। फिर जाए भव सारा, है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा। श्री गुरुदेव की महिमा न्यारी, जड़ बुद्धि चेतन कर डारी। दूर किया अंधियारा, है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा। तुकड्या दास कहे सब आओ, श्री गुरुदेव से मंत्र ले जाओ। तुकड्या दास कहे सब आओ, श्री गुरुदेव से मंत्र ले जाओ। सेवक हो निरधारा, है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा। गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा। सर्वांनी स्वस्थ आणि खाली बसावं। महाराजांचा जन्मदिवस 30 एप्रिल 1909 रोजी पहाटेच्या सुमारास यावली शहीद जिल्हा अमरावती येथे झाला। त्यावेळी निसर्गाने सुद्धा विजांचा लख प्रकाश व ढगांचा कडकडाट करून तसेच मुसळधार पाऊस व पक्ष्यांचा चिवचिवाट व जनावरांचे हंबरणे निसर्गाच्या प्रत्येक घटकांनी जणू महाराजांच्या जन्माचे स्वागत केले। ती वेळ म्हणजे पहाटेच्या पहिल्या प्रहाराची मंगलमय वेळ, सद्गुरूच्या त्या ध्यानाची ती वेळ, अरुणोदयाची ती वेळ। उठा गड्या अरुणोदय झाला, उठा गड्या अरुणोदय झाला। अरुणोदय झाला, श्री सद्गुरूच्या ध्यानाचा उठा गड्या अरुणोदय झाला। श्री सद्गुरूच्या ध्यानाचा सोडा काम विकार बिछाणा, नाश करा ज्ञानाचा।
नंदीग्रामाशी नदीकाठी जाऊन तसेच शिवमंदिरात एकांत बसून ध्यानधारणा करू लागले. त्यांना अध्यात्माची गोडी निर्माण झाली. ते ईश्वर प्राप्तीसाठी राणावता संचार करू लागले. त्यांनी गोंधळा, गुफा, रामदेगी, रामटेक तसेच ताडोबाच्या घनदाट अरण्यात हिंस पशूच्या सानिध्यात कठीण तपोसाधना करून ईश्वरीय शक्ती प्राप्त केली. या प्रवासात आध्यात्मिक गुरु स्वरूप वरखेडचे अलमस्त विदेही संत विभूती अजानबाहू उर्धव नेत्री परमहंस वंदनीय आडकुजी महाराज लागले. पावन पतित की तुम जय हो, तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो। लीला विचित्र करके निज धाम वास कीन्हा, निज धाम वास कीन्हा, निज धाम वास कीन्हा। वरखेड वाले बाबा, वरखेड वाले बाबा, जय हो तुम्हारी जय हो, 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 जय हो तुम्हारी जय हो। नंगे निसंग बैठे वैकुंठ पीठ माई, वैकुंठ पीठ माई, वैकुंठ पीठ माई। तन को सुखार है, तन को सुखार है तुम, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो, जय हो तुम्हारी जय हो,
आध्यात्मिक वृत्तीचे संत नव्हते, तर देशामध्ये चाललेल्या अजाणतेला दूर करण्यासाठी व सर्वच समाज बांधवांना आपापसात न लढता एकसंघ संघटित व्हावेत, अंधश्रद्धेला बळी पडू नये म्हणून महाराज म्हणतात, भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण के चरित्र पाए सारी भक्ति खोका है, सारी भक्ति खोका है। प्यारे राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा। कबीर कहे कमाल से दो बातें सीख ले, कर साहिब की बंदगी और भूखे को अन्न दे। कबीर खड़ा बाजार में मांगत सब की ना किसी से दोस्ती ना किसी से बैर। प्यारे 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 राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा। आखिर कौन करेगा प्रीत, आखिर कौन करेगा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा। भाई बिरादर सब चलती के, सब चलती के, सब चलती के, इनकी उलटी अंतकाल में रहत अकेला क्या बोलेगा ही। प्यारे 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 राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा। धन दौलत यह किसकी बांधी, किसकी बांधी, किसकी बांधी, तुमको नहीं उची तन की खाक भैया, आखिर में छूटेगी सबनी। प्यारे 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 राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा, प्यारे राम भजन क्यों छोड़ा। सतगुरु नाम निरंतर भजले, निरंतर भजले, निरंतर भजले, होगी नरतनची तुकड्या दास कहे मत भूलो, करो जन्म काही। प्यारे प्यारे प्यारे
पुढे वंदनीय महाराजांनी देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असल्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांना त्यांच्या भजनामुळे व भाषणामुळे चिमूर आष्टी येथे क्रांती घडवून आणली. अशा या महान क्रांतिकारी वंदनीय महाराजांना आमच्या भिवापूर वाडातील हनुमान मंदिरातून दिनांक 28 ऑगस्ट 1942 रोजी पहाटेच्या सुमारास अटक करून इंग्रजांनी त्यांची तुरुंगात रवानगी केली. ज्या भजनामुळे त्यांनी समाजात क्रांतीची ज्योत पेटविली ते भजन म्हणजे अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, आते हैं नाथ हमारे. अब काहे को धूम मचाते हो, अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे, 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 आते हैं नाथ हमारे. जब तक पाप भरा न पूरा तो कर ले मौज भरा रे, भरा रे, कर ले मौज भरा रे. अब कुछ देर नहीं है उनको, अब कुछ देर नहीं है उनको, उतरा गरुड़ किनारे, आते हैं नाथ हमारे, 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 आते हैं नाथ हमारे. वीरों ने हिम्मत आवेगी, ले तलवार कट्यारे, कट्यारे, ले तलवार कट्यारे. दौड़ दौड़ कर गज घोड़ों पर, दौड़ दौड़ कर गज घोड़ों पर, रन कंदन कर डारे, आते हैं नाथ हमारे, 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 आते हैं नाथ हमारे. झाड़ झड़ूले शस्त्र बनेगी, भक्त बनेगी सेना, सेना भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बाप बनेंगे, पत्थर सारे बाप बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते हैं नाथ हमारे, 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 आते हैं नाथ हमारे. टुकड़िया दास कहे मत भूलो, वो दिन आए हमारे, हमारे, वो दिन आए हमारे. सब दुनिया का पालन करता, सब दुनिया का पालन करता, उनके हैं हम प्यारे, आते हैं नाथ हमारे, 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 आते हैं नाथ हमारे. गुरुदेव हे व्यक्तिगत नाही तर ते एक तत्व आहे आणि हे तत्व
समाजात रुजवण्यासाठी महाराजांनी प्रथम आरती मंडळाची स्थापना केली व त्यामध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आणि सामुदायिक ध्यान प्रार्थना हा लोककल्याणाचा आत्मसुखाचा मार्ग आपल्याला दिला. त्यामुळे त्यांना गुरुभक्तीची अगतिक ओढ निर्माण झाली. वंदनीय महाराज गुरुभक्तीत लीन होऊ गाऊ लागले. घेशील ना करुणा घनश्यामा, घेशील ना करुणा घनश्यामा. करुणा
आदरणीय महाराज सर्व भारत भ्रमण करू लागले. भजनाच्या व भाषणाच्या माध्यमातून लोक चळवळ व समाज प्रबोधन करू लागले. त्यांना भजनाचा कार्यक्रम दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्री राजेंद्र प्रसाद यांच्या समक्ष करण्यात आला. ह्या अशा सर्व धावपळीमुळे त्यांना अतिशय दगदग होऊ लागली. त्यामुळे त्यांचे शरीरसुद्धा थकू लागले. तेव्हा महाराज गुरुमाऊलीला भजनातून म्हणतात, येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली, या आयुष्याची दोरी कमी झाली, या आयुष्याची दोरी कमी झाली. येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली, येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली, या आयुष्याची दोरी कमी झाली.
महाराजांचे शरीर साथ देत नव्हते. त्यांना बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले व त्यांचेवर डॉक्टरांनी अनेक उपचार केले, परंतु त्यांचा विशेष असा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा वंदनीय महाराज सेवकांना म्हणाले, आता मला माझ्या गुरुकुंजाला घेऊन चला. शेवटचे काही दिवस वंदनीय महाराज व त्यांचे परम गुरु मित्र संत सीतारामदास महाराज ध्यानयोग मंदिरातच असायचे. वंदनीय महाराजांनी तिथेच आपला महानिर्वाणाचा संकल्प केला व शेवटच्या भजनात वंदनीय महाराज गुरुदेवाला साश्रू नयनाने म्हणतात, अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अर्पण किया इस देह को अब, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब रूठ गई खंजर भी मेरी, बस साथ मेरा करते करते. अब रूठ गई खंजर भी मेरी, बस साथ मेरा करते करते. बस साथ मेरा करते करते. मैं मौन भया हूँ सबसे अब, मैं मौन भया हूँ सबसे अब, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. कई घड़ियों का मेहमान हूँ अब, यह जान गया दिल मन से मैं. कई घड़ियों का मेहमान हूँ अब, यह जान गया दिल मन से मैं. यह जान गया दिल मन से मैं. जब चाहे तब हाजिर हूँ अब, जब चाहे तब हाजिर हूँ अब, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी, गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह
अर्पण किया इस देह को अब गुरुदेव तुम्हारे चरणों में, अब छोड़ दिया यह भार सभी गुरुदेव तुम्हारे चरणों में। वंदनीय महाराज आपल्या प्राणप्रिय परम सखा संत सीतारामदास महाराजांच्या सोबत ध्यानयोग मंदिरामध्ये असताना संवाद करू लागले। वंदनीय महाराज म्हणतात, स्वामी जी अब हमें निज धाम जाने की आज्ञा दीजिए, हमारे लिए कोई तिथि निश्चित कीजिए। स्वामी जी मेरा अवतार कार्य समाप्त हो चुका है, अब मुझे जाना होगा। त्यावर स्वामीजी म्हणाले, हे मेरे भगवान, हे राम, हमारी अर्जी तो सुनो भगवान। कन्हैया ने अपनी बंसुरी बजाई थी इस संसार के भलाई के लिए, और आज तक उनके बाद भगवान आपकी खंजरी बहुत बजी है इस संसार को तारने के लिए। इस राष्ट्र को आपकी ज़रूरत है महाराज जी, थोड़ा थोड़ा संभाल लो खुद को मेरे लिए। सरकार मेरी यह अर्ज सुनिए भगवान, मेरे राम मान जाओ, मेरे भगवान मान जाओ, अपना संकल्प वापस ले लो, मत तरसाओ हमें, जाने की बात मत करो महाराज, मत करो। त्यावर वंदनीय स्वामी महाराज म्हणतात, स्वामी जी अरे तुम तो सदा मेरे हो और हमेशा रहोगे भी, अब पर आप अभी मान जाओ। देखो देह के साथ ही दुख का उदय होता है, रोग वियोग भोग संजोग अनुकूल प्रतिकूल सब देह के संबंध से ही होता है। स्वामी जी इस देह का संबंध ही दुख का कारण बन गया है, छोड़ दो ये तुम्हारी जिद स्वामी जी, छोड़ दो, क्योंकि हमें तो इस देह के पार हूँ, इस बीमारी और देह के दुख से मैं दुखी नहीं हूँ। इस देह की मृत्यु और जड़ता मुझे स्पर्श नहीं करती है, इस देह की शांत और भ्रांति से मेरी सम्मति में कोई विघ्न नहीं पड़ सकता है। स्वामी जी अब मुझे विदाई दीजिए, मैं आपसे दूसरे रूप में हमेशा मिलता रहूँगा। यावर स्वामीजी म्हणतात, हे प्रभु मेरे ऊपर कब कृपा करोगे, कब मेरे ऊपर करुणा की वर्षा करोगे। जैसे चातक पक्षी सर्वदा बारिश के लिए बूंद के लिए बादलों को देखता रहता हूँ, उसी प्रकार मैं तेरे चिंता में ही लगा रहता हूँ। ये मेरा है मैं ही जानता हूँ, अब तो मान जाओ मेरे भगवान, अब तो मान जाओ, जाने की जिद छोड़ दो मेरे राम। वंदनीय महाराज स्वामीजीचे हातात घेऊन अश्रुपूर्व नैनांनी बघून म्हणतात, स्वामी जी अब छोड़ दो, अब ये लगाव मेरे शरीर से छोड़ दो, मत रोको इस आंसुओं से मुझे। अरे अरे तुम्हारे ही कारण मैं रुका हुआ हूँ, नहीं तो कोजागिरी पूर्णिमा का दिन बड़ा अच्छा था मेरे जाने के लिए, किंतु अपने मुझे रोक दिया। स्वामी जी म्हणतात, भगवान तुकडोजी बाबा, अरे कुछ तो अर्ज सुनो हमारी, मेरा क्या होगा, आपके अन्य भक्तों का क्या होगा। अरे सब तेरा है मेरे राम, मेरा एक एक आंसू तेरे चरणों में विनती करता हूँ, प्रार्थना करता हूँ, और मत रुलाओ भगवान। हे राम सुनो मेरी विनती। यह सभी संवाद ध्यान योग मंदिर में हो रहा था। पूरा गुरुकुंज आश्रम
रो रहा था आर्जव करते हुए, प्रार्थना करते हुए। आखिर वंदनीय महाराज जी ने अपने प्राण प्रिय स्वामी जी से आज्ञा मांगते हुए ये कहा, स्वामी जी अब मेरा सबको जय गुरु, और बंद कर ली अपनी आंखें। आड़को जी बाबा का स्मरण करते हुए उनकी सांसों की गति मंद मंद चल रही थी कि एक एक उसकी सांस थम गई। ये देखकर स्वामी जी जोर जोर से रोते हुए आर्जव करने लगे, हे राम, हे राम, जा रहे हो भगवान मेरे राम, हे राम, राम रामाय नमः, राम रामाय नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय करते हुए स्वामी जी जोर से रो पड़े, राम छोड़ गया, मेरा राम मुझे छोड़ गया, हमारा मुक्तिदाता, हमें जैसे को गले लगाने वाला हमें अकेला छोड़कर, ठीक है भगवान, हम भी जल्दी आते हैं, कामी रूप जल्दी आते हैं आपके पास। क्या यही दिन दिखाने के लिए मुझे अपने पास रखा था मेरे राम, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ। असे हे मानवतेचे महान पुजारी वंदनीय महाराज यांनी विश्वाची या संसारिक जगताची माया सोडून पंढरीच्या विठुराया चरणी लीन होऊन ब्रह्मलीन झाले। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा। पांडुरंग 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 पांडुरंग, जय हरी विठ्ठल, पांडुरंग 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 पांडुरंग, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा। पांडुरंग 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 पांडुरंग, जय हरी विठ्ठल, पांडुरंग 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 पांडुरंग, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी दिनांक 11 ऑक्टोबर 1968 अश्विन शुद्ध पंचमी रोजी सायंकाळी ठीक 4:58 आपला देहत्याग केला। अनंतात पंचतत्वात विलीन होऊन ब्रह्मलीन झाले। अशा या मानवतेच्या महान पुजारी थोर संतांना विनम्र भावे श्रद्धांजली द्यायची आहे। तसेच पूज्य गीताचार्य तुकाराम दादा नारखेडे दादा, झिंबूजी बाबा रोहा, लालजी बाबा बगमारे, अशोकजी बगमारे, निळकंठराव नागतोडे, दादा मोजरी मध्य प्रदेश, राजेश्वर रणदिवे आमगाव, ठिवरूजी राऊत दादा
हरिराम पाटील खुनेदादा आंधळी, केशवराव मशराम, कदम महाराज, श्रीरामजी ढोरे साहेब, चिमनजी बेदरे साहेब, रोहिणी, पंजाबराव इंगळे, शेवंताबाई कुठे, कुंजेपार, शकुंतलाबाई राऊत, हरिभाऊ देशमुख, दादा खैरीपट, रामचंद्रजी कुठे, विठ्ठलराव पंचभाई येनोळा, हिरालालजी खोब्रागडे दादा आजगाव, रमेशजी भूते दादा मध्य प्रदेश, शहारे दादा वडसा, गोविंदा भाजीवाले, मधुकर भगडकर खैरीपाट, रोहिणी इस्ताजी बांडे, रत्नाकर माडे, केवळराम एरणे बापूजी, राजूजी येळणे, शांताबाई लक्ष्मणराव वसाडे, मैद्य गुरुजी बोरी, रघुनाथ पाटील, दिवटे मांदेड, मधुजी नंदनवार, कोलचमवार, दादा हरिचंद्र भूते साहेब, रोहिणी डोमासिंहजी कोहोरे पालेवाडा. या सर्वांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची. त्याकरिता सर्वांनी श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं उभे राहावे भावपूर्वक. जग का अंधेरा दूर हो, सतधर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे, हम स्वर्ग से सृष्टि करे, हम मिट जाए हिंसाचार, जब मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सुखी, घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में, टुकड़िया कहे पथ अंत का, टुकड़िया कहे पथ अंत का, 2 मिनिट मौन श्रद्धांजली.
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. एवं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन तक्तेन भुञ्जिताः मा गृदः कस्य स्वेद्धनं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति देवैस्तवै वेदैः परमोपनिषदैः गायन्ति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. बौद्ध धर्म प्रार्थना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अधिनन्दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयज्जनपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि सब्बपापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा सचेतपर्योदपणम् एतं बुद्धानुशासनं साधु साधु साधु. शीख धर्म प्रार्थना. एक ओंकार सतनाम करता पूरख निर्भव निवैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरु प्रसाद आदि सचु जुगादि सचु है भी सचु नानक होसी भी सचु. वाहे गुरु जी खालसा वाहे गुरु जी दी फतेह. जैन धर्म प्रार्थना. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवञ्झायाणं नमो लोयसौवसाहुणम्. In heaven, hallowed be thy name. Thy kingdom come.
Thy will be done on earth as it is in heaven. Give us today our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. Lead us not into temptation, but deliver us from evil. Amen. मुस्लिम धर्म प्रार्थना. आऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम अल-फ़ातिहा बिस्मिल्लाह इर्रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल-हर्बील रहीम मालिकिय्यमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लजीन अनमस्त अलैहिम गौरील मग़ज़ूबि अलैहिम वल्लुज आलीम आमीन. यानंतर आता सर्वांनी सामुदायिक प्रार्थना होईल. सर्वांनी सर्व आपण गुरुवचन घेऊया. चलाना हमें नाम गुरु का चलाना. आपण सर्वांनी मागून म्हणावं ही विनंती. नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना. जरूरत नहीं कोई करने करन की, जरूरत नहीं कोई करने करन की. जलाना भरम खास दिल का जलाना, जलाना भरम खास दिल का जलाना, दिल का जलाना. चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना. इसके लिए खास दुनिया में आए, इसके लिए खास दुनिया में आए. हलाना करम डोर कर से हलाना, हलाना करम डोर कर से हलाना, कर से हलाना. चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना. नहीं है कमाना नहीं है गमाना, नहीं है कमाना नहीं है गमाना. ढलाना ढले सो कदम से ढलाना, ढलाना ढले सो कदम से ढलाना, कदम से ढलाना. चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना. दुआरी हमारा है गुरुनाथ वाली, दुआरी हमारा है गुरुनाथ वाली. यह टुकड़ा को गुरु के चरण पे रुलाना, यह टुकड़ा को गुरु के चरण पे रुलाना, चरण पे रुलाना. चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना. सामुदायिक प्रार्थना आपल्याला करायची. सर्वांनी आपापली रांग बघून घ्यावी. गुरुदेव आणि चराचरात वास करणारे श्री गुरुदेव शक्ती आणि आजच्या या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित असलेले सर्व प्रार्थनाप्रेमी उपासकांनो, आपल्याला काही वेळपर्यंत मौन प्रार्थना करायची आहे. तेव्हा पाठीचा कणा सरळ व ताठ ठेवून दोन्ही डोळे मिटवून दोन्ही हात समोर जोडून मौन प्रार्थनेस करावी सुरुवात.
की जय। मंगल नाम तुम्हार प्रभु, जो गावे मंगल होत सदा। अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल को धोत सदा। तुम आदरणाद सुमंगल हो, हर रूप तुम्हार निरामय है। टुकड़िया कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल निर्भय है प्रार्थना गुरुदेव से। यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फल है। हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के। सच प्रेम के नित नेम के, सत धर्म के सत्कर्म के। हो चीड़ झूठी राह की, अन्याय की अभिमान की। सेवा करण को दास की, परवाह नहीं हो जान की। छोटे न हो हम बुद्धि से, हो विश्वमय से ईश्वमय। हो प्रेममय और ध्यानमय, जगदेवमय जगदीशमय। हर इंद्रियों पर ताब कर, हम वीर हो अति धीर हो। उज्ज्वल रहे सर से सदा, निज धर्म रत खंबीर हो। यह डर सभी जाता रहे, मन बुद्धि का इस देह का। निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का। गाते रहे प्रभु नाम पर, प्रभु तत्व पाने के लिए। हो ब्रह्म विद्या का उदय, यह जीत रानी के लिए। अति शुद्ध हो आचार से, तन मन हमारा सर्वदा। अध्यात्म की शक्ति हमें पलक भी नहीं कर देगा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे। गर्मोत भी जो आ गई, सुख दुख हमें संग रहे। गुरुदेव तेरी अमर
ज्ञान गावतो यह दूर हो सब भावना हमनीच है अस्पृश्य है हर जीव का हो शुद्ध मन जब कर्म उनके स्पृश है हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो ज्ञान सब में एक ही जिससे मनुजनी शंक हो टुकड़ा कहे ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में छोड़े नहीं घर बार पर हो मस्त गुरु चरणार में है प्रार्थना गुरुदेव से। यानंतर एक सेवक सामोरून अजिबात म्हणेल, आपण सर्वांनी एका गंभीर स्वरात शांततेने मागे येऊन म्हणावं. हसतास सूर्य गेला हसतास सूर्य गेला चल प्रार्थनेस आता चल प्रार्थनेस आता नियमित वेळ झाला नियमित वेळ झाला चल प्रार्थनेस आता चल प्रार्थनेस आता सूर्य गेला
जय बोलो सत धर्मों की, जय बोलो सत कर्मों की, जय बोलो जय बोलो मानवता की, जय बोलो सब जनता की, बोलो मानवता की, जय बोलो सब जनता की। हम सब कष्ट उठाएंगे, हम सब कष्ट उठाएंगे, सब मिलकर सुख पाएंगे, सब मिलकर सुख पाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सत्य का जश फैलाएंगे, सत्य का जश फैलाएंगे, जय बोलो सत संतों की, जय बोलो सत पंथों की, जय बोलो सत संतों की, जय बोलो सत पंथों की। पिछड़ी कोई न जाती हो, पिछड़ी कोई न जाती हो, सबकी सब पर प्रीति हो, सबकी सब पर प्रीति हो, देश धर्म में नीति हो, देश धर्म में नीति हो, हम सत्य के ही साथी हो, हम सत्य के ही साथी हो, जय बोलो सत धर्मों की, जय बोलो सत कर्मों की, जय बोलो सत धर्मों की, जय बोलो सत कर्मों की, जय बोलो मानवता की, जय बोलो सत जनता की, जय बोलो मानवता की, जय बोलो सब जनता की। सर्वांनी नाम जपाला करावी सुरुवात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. परमपूजनीय श्री गुरुदेव आणि चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आणि आजच्या या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित असलेले सर्व प्रार्थनाप्रेमी उपासकांनो, यानंतर आपल्याला हरिभक्तपरायण काडे महाराज प्रार्थनेच्या महत्त्वावर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते.
आजच्या सामुदायिक प्रार्थनेच्या प्रसंगी महाराजांना वाहिलेल्या मौन श्रद्धांजलीच्या प्रसंगी आजच्या सामुदायिक आणि सर्वधर्मीय प्रार्थनेच्या प्रसंगी हनुमान जयंती व ग्राम जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित आजच्या या सामुदायिक प्रार्थनेत उपस्थित प्रार्थनाप्रेमी उपासकांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी सामुदायिक प्रार्थना आपल्याला दिलेली आहे त्या सामुदायिक प्रार्थनेचा खरा अर्थ आहे समुदायाने समुदायाच्या कल्याणासाठी केलेली उपासना. हे महाराजांच्या मुखातून ऐकलं आहे मी. समुदायाने समुदायासाठी समुदायाच्या कल्याणाकरता केलेली उपासना म्हणजे सामुदायिक प्रार्थना. पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, केलेला कार्यक्रम म्हटलं नाही त्यांनी, उपासना म्हटलं आहे. कार्यक्रम आणि उपासना याच्यामध्ये फरक आहे. कार्यक्रमामध्ये कार्याचा क्रम असतो, म्हणजे जीवनात काय कार्य करायचं. उपासनेमध्ये साधना असतं. साधना जर नसेल तर कार्य होऊ शकत नाही. सेवा में साधना असा एक लेख महाराजांनी दिला होता. एखादा किती सेवा करत असेल पण साधना नसन तर त्या सेवेचा त्याला अहंकार होईल. एखादा ज्ञानी असेल, एखादा गायक असेल, एखादा वक्ता असेल, एखादा कीर्तनकार प्रवचनकार असेल पण त्याची साधना नसेल तर त्याला त्याचा कलेचा अहंकार होईल. म्हणून तुकड्या म्हणे ऐशी सेवा हनुमंत ध्यानी घ्यावा. महाराज याचं एक्झाम्पल म्हणजे उदाहरण देताना असं म्हणतात की हनुमंत कलाकारही होता, हनुमंत विद्वानही होता, हनुमंत वीरही होता, हनुमंत रामाच्याही पेक्षा मोठा भाऊ होता. हे सगळं सत्य होतं पण त्यांनी सेवा अंगीकारली त्यामुळं त्याला आपल्या पदाचा अहंकार झाला नाही. लक्षात घ्या. म्हणून प्रार्थना हा जो मार्ग आहे हा उपासनेचा मार्ग आहे. उपवास करणे सोपं आहे, उपवास करायला काही लागत नाही. लक्षात घ्या. उपवास करणे सोपं आहे, उपासना करणे कठीण आहे. रात्रभर भजन करणे सोपं आहे, रोज एक भजन म्हणील हे फार कठीण आहे. लाख लोकाईले पुऱ्या गावाले जीव घालणं सोपं आहे पण माझ्या दारातून आलेला कोणी उपाशी नाही गेला पाहिजे हे व्रत कठीण आहे. याला उपासना म्हणतात. मी उपासनेशी दृढ चालवावे ही रोज आपल्या जीवनात असणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी उपासना, ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेबाबतीत महाराजांचं काय चिंतन आहे. महाराज म्हणतात ही प्रार्थना नच मरण मुक्ती मागण्यास्तव शोधली. मेल्यानंतर माणसाला मुक्ती मिळावी याच्यासाठी मी प्रार्थना काढलेली नाही. संसार स्वर्गा समकर प्रभू ही हाक देवा मारिली. हा संसार स्वर्गासारखा झाला पाहिजे. माणसानी देवाकडे जाण्यापेक्षा मी देव कसा होईल याची साधना म्हणजे सामुदायिक प्रार्थना. सच्चे हृदय की प्रार्थना निश्चय सुने जगबास है. महाराज लिहितात सच्च्या अंतकरणातून, निर्मल अंतकरणातून जर प्रार्थना केली तो आवाज परमेश्वरापर्यंत जातो. सच्चे हृदय की प्रार्थना. आणि इथं सर्व धर्माची प्रार्थना झाली. जगात असा एकही धर्म नाही. मला कोणीतरी सांगल तर मला फार चांगलं होईल, मी त्याला गुरु करल. जगात असा एकही धर्म नाही ज्यांनी वाईट सांगितलं. जगात असा एकही धर्म नाही ज्यानं दुसऱ्याची हत्या करायला सांगितली. जगात असा एकही धर्म नाही ज्यांनी बहुबेटीवर वाईट नजरेनं पाहण्याचं शिकवलं. जगात असा एकही धर्म नाही का ज्यानं चोरी डाकेटा शिकवल्या. सर्व धर्मांनी मानवता शिकवलेली आहे, माणुसकी शिकवलेली आहे. म्हणून ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांचा जो अभिप्रेत धर्म आहे तो धर्म कोणता आहे, त्या धर्माचं नाव कोणतं आहे. धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोधती, न्याय कोणाच्याही प्रति एकची राहतो सर्वदा. धर्म म्हणजे काय, माणुसकी. धर्म म्हणजे काय, सदाचार. धर्म किसी का हो कोई वर्म सबके एक आहे. ज्ञानेश्वराचा धर्म कोणता आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे किंवा विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सूर्याला विचारा तुझा धर्म कोणता आहे. तो म्हणतो मी भारतातही राहतो, पाकिस्तानातही राहतो, अमेरिकेतही राहतो, कोणी यो प्रकाश देणे माझा धर्म आहे. लक्षात घ्या.
जगाला प्रकाश देणे हा माझा धर्म आहे. माणसाचा धर्म कोणता आहे? दुसऱ्याशी माणुसकीने वागणे. भाई रे दुही जगदीश कहा से आया, दुसरा देव आला कुठून असा प्रश्न विचारलाय. भाई रे दुही जगदीश कहा से आया, अल्लाह राम करीम केशो हरी हजरत नाम धराया. लक्षात घ्या, तेरे नाम अनेक तू एकही आहे. म्हणून लक्षात घ्या, सर्व धर्म समभाव म्हणते लोक. हा सर्व धर्म ममभाव झाला पाहिजे, आपल्या वृत्तीचा भाव झाला पाहिजे. राजकारणी लोक दुसऱ्या धर्माचे मत आपल्याला मिळावे म्हणून म्हणतात सर्व धर्म समभाव. इथं लोकांचे मन मिळावे, मत नाही मिळालं चालेल, लोकांचे विचार मिळावे. विचार म्हणजेच मत. विचार मिळावे आणि तुम्ही आम्ही गुण्या गोविंदांना राहावं. म्हणून धारयते इति धर्म, समाजाची उत्तम धारणा ज्यांनी कायम राहते त्याला धर्म असं म्हणतात. म्हणून आता जेवढ्या प्रार्थना आहे त्याचा मला अर्थ येते, सगळ्याचा अर्थ एकच आहे. कोण्याही प्रार्थनेचा अर्थ वेगळा नाही आहे. सगळ्या प्रार्थनेचा अर्थ एवढाच आहे की आपल्यामध्ये ईश्वर आहे, त्याची उपासना करा. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी निर्वैर सर्व भूतेषु यस्मामती पांडवा, तुझं अंतःकरण निर्वैर असलं पाहिजे, निर्मम असलं पाहिजे. मैत्री करू नये वच अद्वेष्टा सर्व भूतानाम, हा प्रार्थनेचा अर्थ आहे. कोणाचाही द्वेष करू नको. ज्याचा द्वेष करतो त्याच्याशी मैत्री कर, ज्याच्याशी मैत्री करतो त्याची करुणा तुला आली पाहिजे. असे धर्माचे अनेक रूप आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं जगात धर्म वाढला पाहिजे असा प्रार्थनेत म्हटलं आहे. धर्म वाढला पाहिजे, पण कोणता धर्म? गुणधर्म दुनिया में बडे. कोणता धर्म वाढला पाहिजे? गुणधर्म वाढला पाहिजे. वाईट प्रवृत्ती वाढत आहे, नवीन पोरं व्यसनाकडे जात आहे, व्यसनाधीन होत आहे, माणूस माणसापासून दूर जात आहे. इराणचं अमेरिकेचं युद्ध आहे का तू वेगळा आहे मी वेगळा आहे. जेव्हा राष्ट्रसंताचं भजन साऱ्या जगाले समजन, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. इंडिया में भी तू, पाकिस्तान में भी तू, ईरान में भी तू, सब जगह तो तू ही तू है. यह दिव्य दिखाया है जिसने, वह गुरुदेव की पूर्ण दया. तुकड्या कहे कोई न और दिखा, बस मैं और तू सब एक ही है. हे कळण्यासाठी सामुदायिक प्रार्थना आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे, महाराजांनी आपल्या शेवटल्या गुरुकुंजामध्ये शेवटले श्वास सोडायच्या अगोदर सांगितलं, गड्या माझ्या डोळ्यासमोर प्रार्थना घ्या. हे तेव्हापासून हे सर्व धर्माची प्रार्थना हे गुरुकुंजातल्या लोकांना सुरू केली नाही आहे, महाराजांनी गुरुकुंजात सुरू केली आहे. हे नवीन लोकांना माहीत नसल, महाराजांनी सुरू केलेली आहे. म्हणजे गड्या माझ्या नजरेसमोर एकदा सामुदायिक प्रार्थना घ्या, सर्व धर्माच्या लोकाईले बोलावा. आणि महाराजांनी शेवटलं भाषण दिलं, बोलता येत नव्हतं. गडे हो, मित्र हो, आता तुमचं सर्वांचं हेच कर्तव्य असू शकतं. आता तुमच्याकडे लागा प्रचारा सत्वरी, आता पुरे ही बोलणी, तो दास तुकड्या ही तुम्हा निर्वाणीचे दे सूचना. उठ आर्य पुत्रा झळकरी, कर सामुदायिक प्रार्थना. हे निर्वाणीची सूचना आहे गड्या. तुकडोजी महाराज जीवनभर बोलले. मीही त्यांचे काही कार्यक्रम ऐकले माझ्या लहानपणी. तुकडोजी महाराज जीवनभर बोलले, पण शेवटली निर्वाणीची सूचना सांगितली. गडे हो, कर प्रार्थना, कर प्रार्थना, कर प्रार्थना, सुख पाएगा. तुझ्या जीवनात तुला सुख पाहिजे असेल प्रार्थना कर. तुझ्या जीवनात तुला एकी पाहिजे असेल प्रार्थना कर. महाराजांचं स्वतः एकदा मी भाषण ऐकलं वरखेडला. सामुदायिक प्रार्थना म्हणजे काय म्हणे. महाराज बोलले होते, लाख लोक एका ठिकाणी बसले, हे भौतिक सामुदायिक प्रार्थना. स्वरा तालात सुरू आहे, गायन सुरू आहे, हे लौकिक सामुदायिक प्रार्थना. पण आपले 10 इंद्रिय आणि एक मन, सर्वाचे अंतःकरण एका ठिकाणी बसले, हे आध्यात्मिक प्रार्थना. हे महाराजांच्या मुखातून मी स्वतः ऐकलं. म्हणे गडे हो, म्हणून हा जो प्रार्थनेचा परिपाठ आहे, सगळ्या उपासकांनी याचं चिंतन करावं की तुकडोजी महाराजांच्या जीवनातला खऱ्या अर्थानं महत्त्वाचा रहस्यमय गाभा जर कोणता असेल तर तो सामुदायिक प्रार्थना आहे. महाराज तर एका ठिकाणी असं लिहितात, नच प्रार्थनेचे प्रेम ज्या त्याचे भजन वेड्यापरी. प्रार्थना कर, भजन करत असेल
पण प्रार्थना करत नसेल तर वेड्याच्या बोलण्यात आणि त्याच्या भजनात काही अर्थ नाही. नच प्रार्थनेचे प्रेम ज्या योगांगही वेड्यापरी. योग याग करत असेल, उपास तापास करत असेल, पण प्रार्थना करत नसेल तेही वेड्यापरी आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं तेच सांगितलं, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. त्याच्यातून दंभ तयार होतो, अहंकार तयार होतो. म्हणून गडे हो, जीवनामध्ये प्रार्थना आपल्या जीवनाचा पाया आहे. हा पाया महात्मा गांधी एका ठिकाणी बोलले, नो एक ऑफ माइंड विदाउट प्रेयर. लक्षात घ्या, माझ्या जीवनात प्रार्थनेशिवाय मी जगूच शकत नाही. शेवटल्या क्षणाला त्यांनी प्रार्थनाच केली, हे राम असं म्हणून त्यांनी प्राण सोडला. सांगण्याचं तात्पर्य गडे हो, मरणी लय तरी साधू दे त्या सद्गुरु पद चिंतनी. हे जे प्रार्थनेची लय आहे ती शेवटल्या क्षणापर्यंत राहावी. या गावात एवढा मोठा कार्यक्रम, मला आमचा सचिन त्याचं कुठेतरी बुरले, त्याचं कुठेतरी कौतुक केलं पाहिजे. जीवनात प्रचार हा जो विषय आहे महाराज, हा अतिशय महत्त्वाचा आहे. दूसरे को सिखा जो तुझे सद्गुण आ गया, पिछडे को बना दे के एक साथी करणाया. एक सोबती मिळवणे याला यज्ञ म्हणतात. महाराजांच्या मुखातले भाषण ऐकले मी. आपल्याला एक सोबती मिळवणे याला महायज्ञ म्हणतात. मला भजन येते, दुसरा एक भजनमाला तयार करणे याला महायज्ञ म्हणतात. महाराज तर एकदा असं बोलले, रोज कोणी प्रार्थना करत असेल तर रोज सत्यनारायणाची पोथी वाचल्याचं पुण्य लाभते म्हणे. रोज जर कोणी प्रार्थना करत असेल रोज तीर्थाला गेल्याचं पुण्य लाभते म्हणे. रोज जर कोणी प्रार्थना करत असेल तर त्याला महायज्ञाचं पुण्य लाभते. एवढा मोठा हा प्रार्थनेचा गडे हो उपासनेचा मार्ग आहे. या गावात कदाचित 50 वर्षापूर्वी किंवा 45-47 वर्षापूर्वी मी आलो असेल असं मला आठवते. मी आलो आहे. वर्ष खूप झाले, मी मोजले नाही, पण 45 वर्षापेक्षा जास्त झाले एवढं मला ठळक मापानं सांगता येते. तेव्हाही या गावात माझं कीर्तन झालं. मी अजून मेलो नाही, जिवंत आहो. लक्षात घ्या, काही लोकांना वाटलं असेल एवढे दिवस झाला मेला का, काय झाला, म्हणून मेलो नाही. हा विनोदाचा विषय नाही. आम्ही मरणार नाही, तुम्ही मरू नका. ना गुरुदेव गेला ना राष्ट्रसंत गेला, ना गुरुदेव गेला ना राष्ट्रसंत गेला. आमच्या या आखरे साहेबांनी, तुम्हाला माहीत असलं पाहिजे, हा परिवार गुरुकुंजाचा आशीर्वाद परिवार आहे. शेंदोडा त्याची सासरवाडी आहे, म्हणजे मोजरी जवळचं. ज्या पोरीनं या ठिकाणी सूचना दिल्या ते त्यांची धर्मपत्नी आहे. ज्या पोरीनं भजनं म्हटले ती त्यांची मुलगी आहे. असे परिवार तयार झाले पाहिजे. ज्यांनी सगळ्या चंद्रपूरच्या मंडळी आल्या, इतक्या दुरून आल्या, महाराज चंद्रपूरहून आल्या सकाळच्या 6च्या गाडीनं. काय असते, आम्ही या ठिकाणी आलो म्हणजे कुठं काही 10 पैसे कमवावे या भावनेनं नाही आलो. तो पोरगा एवढा मोठा काम करते, त्याला कुठेतरी हातभार आपण लावू शकलो पाहिजे, कुठेतरी त्याच्या कार्याचं कौतुक झालं पाहिजे. आणि राष्ट्रसंताचे विचार घराघरात गेले पाहिजे. हे मानस प्रत्येकाचं असलं पाहिजे. आणि यालाच सामुदायिक तत्व म्हणतात. आज काय झालं आहे, व्यक्तिगत जीवनाची प्रगती होत आहे. कोणाचा पोरगा डॉक्टर आहे, कोणाचा पोरगा इंजिनियर आहे, कोणाचा पोरगा वकील आहे, हे त्याची व्यक्तिगत प्रगती आहे. पण तुमचे लेकरं या मार्गात आहे, हे तुमची सामूहिक प्रगती आहे. हे जगाच्या कल्याणासाठी आहे. डॉक्टर इंजिनियर झाला असेल तो आपलं पोट भरेल, विचार चांगले असेल तर मायबापाचं भरेल, एखाद्या मोलकरींचं भरेल. लक्षात घ्या. पण या मार्गातून जर लेकरं तयार झाले, अनेकांना ते धडा देतील, अनेकांना ते आदर्श देतील, आदर्शाचे प्रचारक ठरतील, आदर्शाची मिराजदारी आणि राष्ट्रसंताचं स्वप्न साकार होईल. असं स्वप्न साकार व्हावं एवढे बोलून 2 शब्द मी या ठिकाणी समाप्त करतो. सुखी संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. सद्गुरुनाथ महाराज की जय. काही वेळपर्यंत स्तब्ध राहून आत्मचिंतन करावं. महाराज की जय. सर्वांनी सामुदायिक नमस्काराकरता बसावं.
गुडघ्यावर. दोन्ही हात जोडून करू लागावं नमस्कार. सरळ व्हावं, आदराच्या दृष्टीने उभं व्हावं. श्री गुरुदेव की, श्री गुरुदेव की. बोलो जी श्री गुरुदेव की. वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की. माय देवी मंजुळा माता की. भारत माता की.